नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षा संपलेली आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता, फायनली त्या हप्त्याबाबत तुम्हाला गुड न्यूज या ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजेच बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर या व्हिडिओ तुम्हाला आवर्जून शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. म्हणून सर्व बहिणींनी अगोदर व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी पटापट खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना या ठिकाणी कर्ज हवं असेल, त्यांनी कमेंट करून सांगा की तुम्हाला कर्ज कितीचं हवं आहे. भरपूर महिला म्हणताय की सर मला कर्ज 50,000चं हवं आहे. भरपूर महिला म्हणताय सर मला 1,00,000चं कर्ज हवं आहे. तुम्हाला कर्ज कितीचं हवं आहे ते कमेंट करून सांगा. आणि जर का तुम्हाला कर्ज हवं असेल तर तुमचं नाव कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर माझं नाव हे, मला कर्ज मिळवायचं आहे, सर मला कर्ज पाहिजे. तर तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी संपूर्ण मदत मी फ्रीमध्ये करणार आहे. दुसरी गोष्ट, भरपूर अशा बहिणी की ज्यांना जूनपासून लाभ मिळाला नाही आहे. तर जूनपासून ज्या बहिणींचा लाभ बंद झाला आहे, त्या बहिणींना पैसे कधी मिळतील त्याची माहिती मी सांगणार आहे. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला जुलैचा हप्ता आला आहे की नाही. ज्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे आले नसेल, त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर मला जुलैचा हप्ता आलेला नाही आहे. त्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसेसुद्धा ठिकाणी पाठवले जाणार आहे, जेणेकरून त्या बहिणींना आता जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो सुद्धा ठिकाणी मिळू शकेल. तर अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आलेले संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित देणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. पण पटापट एक काम करा, या व्हिडिओला तुमच्या नातेवाईकमध्ये ज्या काही महिला वर्ग असेल त्यांना शेअर नक्की करून द्या. शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील त्यांना या व्हिडिओला शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळू शकेल. कारण आजच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. तुमच्या मनामध्ये जी शंका होत्या, कधी हप्ता मिळणार आहे, कधी पैसे मिळणार आहे, ते ही शंका दूर होऊन जातील. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर तुम्हाला मी आता पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती समजून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रोप्रती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे की जर तुम्ही बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला आहे. म्हणजेच काय, तर जुलै महिन्याचा हप्ता जवळजवळ सर्वच महिलांना मिळाला आहे. ज्या महिला राहिल्या असतील त्यांनी कमेंट करून सांगायचं की सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. त्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे पाठवले जातील. आणि जर का तुम्हाला हप्ता आला असेल जुलैचा, तर तुम्हाला ऑगस्ट हप्ता मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला जुलैचे पैसे आले की नाही. ज्या बहिणींना जुलैचे पैसे आले असतील त्यांनी कमेंट करून सांगायचे की हो सर मला जुलैचे पैसे आले, तर तुम्हाला ठिकाणी ऑगस्ट हप्ता मिळणार आहे. जर का तुम्ही जुलैचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर ऑगस्टचा सुद्धा हप्ता मिळणार नाही आहे. पटापट कमेंट करून सांगा की जुलैचे पैसे आले की नाही. पुढे बघा, जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता, त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. महिलांना एकच प्रश्न आहे की ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळतील, ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे, 14 हप्ता कधी मिळेल, हाच प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, ऑगस्ट महिन्यात संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर ऑगस्ट महिना संपण्यासाठी फक्त आता जर तुम्ही बघितलं 7 ते 6 दिवस, म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर 6 ते 7 दिवस या ठिकाणी फक्त बाकी आहे. आणि ह्या दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता संपूर्ण प्रोसेससुद्धा ठिकाणी झालेली आहे. तुमच्या अकाउंटवर कधी पैसे पडू शकतात. आता कधी मिळतील एक्झॅक्टली ते तुम्हाला माहिती मी सांगतो. तर बघा, त्यामुळे लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता ऑगस्टमध्ये अनेक सण आहेत, लक्षात घ्या, ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण आहेत. त्यापैकी 27 ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन होणार आहे. म्हणजेच गणपती बाप्पा या ठिकाणी येणार आहे 27 ऑगस्ट रोजी. आणि हा सण सर्वात महत्त्वाचा मोठा सण आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, महिलांच्या लाडक्या गौरी ह्या 31 ऑगस्ट रोजी येणार आहेत. म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी महिलांच्या ज्या लाडक्या गौरी असतात ते येणार आहेत. तर 25 ऑगस्टला हरतालिका व्रत आहे. आता हे 3 सण या ठिकाणी महत्त्वाचे आहेत या महिन्यामध्ये. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 27 ऑगस्ट, नंतर 31 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट या 3 सणांच्या निमित्त किंवा हे 3 सणांचं औचित्य साधून सरकार तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवू शकतात. कारण की तुम्ही जर बघितलं तर मागे सरकारने जे काही हप्ते तुम्हाला पाठवलेले आहेत ते हप्ते बरोबर एखादे सणचं औचित्य साधून किंवा सण असेल त्याच्या अगोदरच तुम्हाला पाठवलेले, तुम्ही मागे चेक करू शकता. ठीक आहे, कधी तुम्हाला पैसे मिळाले होते त्यानुसार. तर आताही तुम्हाला ठिकाणी गणपतीचं आगमन होणार आहे. म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, गणरायांचे आगमन होणार आहे. म्हणजेच काय, तर 27 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा
येणार आहे, तर त्याचं औचित्य साधून तुम्हाला पैसे पाठवले जाऊ शकतात. म्हणजेच काय, तर सरासरी जर बघितलं तर 31 ऑगस्टपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे कधीही जमा होऊ शकतात अशी माहिती मिळाली आहे. पुढे बघा, त्यामुळे ह्या महिन्यामध्ये 3 सण येत आहेत आणि महिलांना या सणासाठी पैशांची गरज भासणार आहे. कारण की सण म्हटला तर पैसे या ठिकाणी खर्च होतात आणि त्यामुळे महिलांना पैशांची गरज भासणार आहे. त्यामुळे लाडका भाऊ म्हणजेच बहिणींना मदत करणारे सरकार यावेळी ह्या सणासुदीत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकणार का, याकडे सर्व बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. आता बघावं लागणार आहे की सरकार नेमकं बहिणींना पैसे पाठवणार आहेत की नाही. कारण की सणासुदीच्या दिवसामध्ये जर का पैसे पाठवले तर बहिणीसुद्धा खुश होतील आणि त्यांना मदतसुद्धा होईल. पुढे बघा, ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार त्याची एक्झॅक्टली माहिती बघा. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः ट्विट करत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी माहिती देतात. म्हणजेच काय, तर स्वतः आदित्य तटकरे हे या ठिकाणी माहिती देतात, स्वतः ट्विट करतात आणि सांगतात की हप्ता कधी मिळणार आहे. त्यानंतर हप्ता दिला जातो. जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना देण्यात आला होता. बघा, रक्षाबंधनाचा सण होता, त्यामुळे बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे पैसे देण्यात आलेले होते. त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. या महिलांना मिळणार नाही हप्ता. आता कोणत्या अशा महिला की ज्यांना हप्ता मिळणार नाही आहे त्याची माहिती बघा. गेल्या महिन्यामध्ये एक्सवरील एका पोस्टमध्ये तर त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीचा हवाला देऊन दावा केला होता की सुमारे 26.34 लाख व्यक्ती अपात्र असूनही योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवत आहेत. त्यांनी सांगितलं की असे आढळून आले की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते. म्हणजेच काय, जसे की तुम्हाला माहिती आहे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर ज्या काही योजना असतील त्यांचा लाभ घेत आहेत आणि लाडकी बहीण योजनेसुद्धा लाभ घेत आहेत. काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी महिला अर्ज या ठिकाणी केलेला आहे आणि त्या लाभ घेत आहेत. म्हणजेच 2पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. काही प्रकरणामध्ये पुरुषांनी योजनेसाठी अर्ज केला होता. नंतर आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार जून 2025 पासून ह्या व्यक्तींना मिळणारे फायदे थांबवण्यात आले आहेत. म्हणजेच ह्या जे काही नियम आहेत, हे जे काही पद्धत होती, तर हे ज्या महिलांनी अशा प्रकारे लाभ घेतले तर अशा बहिणीचे लाभ बंद केले गेले आहेत असे त्यांनी म्हटलेलं आहे. कधीपासून, जून 2025 पासून, म्हणजे जूनपासून तुमचा हा लाभ बंद झालेला आहे. तर ज्या बहिणींना जूनपासून लाभ बंद झाला आहे त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर, मला जून महिन्यापासून लाभ बंद झालेला आहे, तुम्हाला जून महिन्यापासून सर्व हप्ते पाठवले जातील. आणि जर का तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर कमेंट करून सांगा की हो सर, मला जूनचा हप्ता बंद आलेला नाही आहे सर, मला जून महिन्यापासून हप्ता मिळत नाही आहे. तर तुम्हाला पूर्णपणे मदत फ्रीमध्ये केली जाईल. कमेंट करून फक्त तुम्हाला सांगायचं आहे, तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे, तुमचं गाव आणि तुम्हाला हप्ता मिळाले की नाही ते लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, असं त्यांनी म्हटलेलं आहे, या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही आहे. म्हणजेच काय, ऑगस्ट महिन्याचे पैसे त्यांना मिळणार नाही, कारण जूनपासून त्यांचा लाभ बंद झालेला आहे, तर त्यांना ऑगस्टचा सुद्धा लाभ मिळणार नाही आहे अशी माहिती आलेली आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमधून अपात्र होण्याची कारणे कोणकोणती ते जाणून घ्या. तर या ठिकाणी पहिलं कारण आहे, लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच काय, निकष कोणकोणते, तर त्या निकषामध्ये जर का तुम्ही बसत नसाल, निकषाबाहेर जर का तुम्ही जाऊन लाभ घेत असाल तर तुमचा लाभ बंद होईल आणि तुम्हाला लाभसुद्धा मिळणार नाही आहे. दुसरं बघा, ज्या महिला 21 ते 65 वयोगटामध्ये बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो आहे. तिसरं कारण असं आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाख रुपये असायला हवं आहे. म्हणजेच तुमचं कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असायला हवं. जर का 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. चौथं आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ह्या सरकारी कर्मचारी नसाव्यात. जर का लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या जर का सरकारी कर्मचारी असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही आहे. किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल तरीही तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. पाचवं, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावं. 4 चाकी वाहन तुमच्याकडे नको आहे. ट्रॅक्टर वगळता, ट्रॅक्टर असेल तर चालेल, पण ट्रॅक्टर वगळता जर का इतर दुसरं कोणतं 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. नंतर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदात्या नसावेत. म्हणजेच तुम्ही जर का कर भरत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, कारण की कर भरणं म्हणजेच काय, तर तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे. सातवं, जर तुम्ही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. आणि आठवं, अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत. त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे. तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील आणि तुमची चौकशी करणार आहेत. जर का त्यांना आढळलं की तुम्ही निकषामध्ये बसत नाही, अपात्र तुम्हाला केलं जाईल. अतिशय महत्त्वाची अपडेट होती. संपूर्ण माहिती तुम्हाला मी प्रोसेस दाखवली आहे, संपूर्ण प्रश्नाची उत्तर दिले आहेत, लाभ कधी मिळणार आहे, हप्ता कधी मिळणार आहे त्याची माहिती सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.